हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल. तर आजचा हा व्हिडिओ हा आपला स्पेशली फॉर गर्ल्ससाठी आहे. आपल्या कॉलेजचं नाव आहे कॉमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, कर्वेनगर, पुणे. आणि या कॉलेजची जी काही आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे ती कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. बघा, कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारचं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि कॉलेजची इन्फॉर्मेशन थोडक्यात आपण घेऊया. हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे 1991 मध्ये. इन्स्टिट्यूट टाईप आहे प्रायव्हेट ट्रस्ट अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आणि लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रँचेस आणि त्यांचा सँक्शन इनटेक इथे दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. बघा, फर्स्ट ब्रँच आहे बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्याचं सँक्शन इनटेक आहे 180. बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग सँक्शन इनटेक आहे 180. बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सँक्शन इनटेक आहे 120. बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 60. बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60. ओके, बघा यानंतर फी स्ट्रक्चर आहे 25-26चं कॅटेगरी वाईज. ओपन महाराष्ट्र स्टुडंट आणि ओपन आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट या दोघांची फी स्ट्रक्चर ही 2 लाखच्या जवळपास आहे. VJNT, SBC अँड TFWSचं आहे 37,045. आणि OBC, EBC, EWS, SEBC याचा आहे 37,045. आणि तुम्ही बघू शकता बाकीच्यांचा पण. ओके, यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग कट ऑफ लास्ट इयर कॅप राऊंड 1. ओके, तर हे आहे क्लोजिंग पर्सेंटाईल एल ओपन कॅटेगरी वाईज. एल ओपनचा आहे 99.27 आणि त्यांचा रँक होता 2319. ओके, LSCचा होता 94.76. LSTचा आहे 83.49. LVJचा आहे 95.12. आणि हे फक्त विमेन्ससाठी आहे, यात मुलांना जागा नाही. ओके, हे कॉलेज आहे फक्त मुलींसाठी. त्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ आहे लास्ट इयरचा कॅप राऊंड 1चा. एल ओपनसाठी आहे 99.90 आणि क्लोजिंग रँक आहे 3659. LSCचा आहे 94.46. क्लोजिंग रँक आहे 19,253. LSTसाठी आहे 80.35. ओके, अशा प्रकारचा. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग लास्ट इयर कट ऑफ. एल ओपनसाठी आहे 98.54. LSCसाठी आहे 91.35. LSTसाठी आहे 60.43. ओके, आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे लास्ट इयरचा. बघा, एल ओपनसाठी आहे 97.86 आणि क्लोजिंग रँक आहे 7433. आणि LSCसाठी आहे 88.17. क्लोजिंग रँक आहे 39,942. LSTसाठी आहे 57.40. ओके, फक्त मुलींसाठी आहे हा. बघा, त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा लास्ट इयर कॅप राऊंड 1चा कट ऑफ. एल ओपनसाठी आहे 97.88. LSCसाठी आहे 90.66. LSTसाठी आहे 51.57. ओके, तुम्ही पॉज करून डिटेल बघू शकता. त्यानंतर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर कम्प्युटर इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1. ओके, यात बघा सँक्शन इनटेक आहे 180 आणि कॅप राऊंड थ्रू सीट भरल्या जाईल 144. यात बघा MS सीट्स आहे 117, मायनॉरिटी सीट 0 आणि ऑल इंडिया JEE थ्रू आहे 27 सीट्स आणि सीट आहे 36 आणि ऑर्फनसाठी 1 दिलेली आहे सीट. त्यानंतर कॅटेगरी वाईज सीट्स बघा. ओपनसाठी लेडीजसाठी 42, SC साठी L मध्ये 13, ST साठी L मध्ये 8. तुम्ही ते बघू शकता. जनरलमध्ये तुम्हाला 00 दिसत आहे. ओके, बिकॉज इथे फक्त लेडीजसाठीच सीट्स अवेलेबल आहे. PWD मध्ये 2 आणि EWS साठी सीट आहे 18 आणि TFWS साठी 9 सीट आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर इथे आहे लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर ENTC कॅप राऊंड 1. ओके, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी इथे सँक्शन इनटेक आहे 180. कॅप राऊंड सीट्स आहे 144. महाराष्ट्र सीट्स आहे 117. मायनॉरिटी सीट्स 0 आहे. ऑल इंडिया सीट्स 27 आहे. इन्स्टिट्यूट सीट 36 आणि ऑर्फनसाठी 1 आहे. ओके, बघा, कॅटेगरी वाईज ओपनसाठी L साठी 42, SC L साठी 40, ST लेडीजसाठी L आहे. बाकी तुम्ही बघू शकता डिटेल. PWD साठी 2 आहे आणि इकॉनॉमिक वीकर सेक्शन EWS साठी सीट्स आहे 18 अवेलेबल आणि TFWS साठी आहे 9 सीट्स अवेलेबल. ओके, त्यानंतर बघा
इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1. इथे सँक्शन इनटेक आहे 60, कॅप राऊंड सीट्स आहे 48 आणि महाराष्ट्र सीट्स आहे 39, मायनॉरिटी सीट्स आहे 0. ऑल इंडिया जेडब्ल्यू थ्रू आहे 9 सीट्स आहे, इन्स्टिट्यूट सीट्स 12 आहे आणि ऑर्फनसाठी इथे 0 दिलेले आहे. बघा कॅटेगरी वाईज ओपनमध्ये एल साठी आहे 14 सीट्स, SC मध्ये लेडीजसाठी आहे 5 सीट्स, ST साठी एल साठी आहे 3 सीट्स. ओके. PWD मध्ये 1 सीट्स अवेलेबल आहे आणि EWS सीट्स आहे 6 आणि TFWS साठी सीट्स आहे 3 अवेलेबल. ओके. त्यानंतर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँचसाठी कॅप राऊंड 1. बघा सँक्शन इनटेक आहे 120, त्यामध्ये कॅप राऊंड थ्रू 96 सीट्स भरण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे MS सीट्स आहे 78, मायनॉरिटी सीट्स 0, ऑल इंडिया JW थ्रू 8, इन्स्टिट्यूट सीट्स 24 अँड ऑर्फनसाठी 1. ओके. बघा कॅटेगरी वाईज ओपनसाठी एल मध्ये आहे 27, SC लेडीजसाठी 8, ST लेडीजसाठी 5 आणि जनरलसाठी 0 आहे कारण हे कॉलेज आहे फक्त मुलींसाठी. बघा PWD मध्ये 2 सीट्स अवेलेबल आहे, EWS मध्ये सीट्स अवेलेबल आहे 12 आणि TFWS साठी आहे सीट्स 6. ओके. त्यानंतर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1. सँक्शन इनटेक आहे 60 आणि कॅप राऊंड सीट्स अवेलेबल आहे 48, महाराष्ट्र सीट्स आहे 39, मायनॉरिटी सीट्स 0, ऑल इंडिया 9, इन्स्टिट्यूट सीट्स 12 आणि ऑर्फनसाठी आहे 0. ओके. कॅटेगरी वाईज बघूया. ओपनमध्ये लेडीजसाठी आहे 13, SC साठी लेडीजसाठी आहे 5, ST लेडीजसाठी आहे 3, VJDT साठी लेडीजसाठी 1 आणि PWD मध्ये 1 सीट्स आपल्याला अवेलेबल दिसत आहे. त्यानंतर बघा EWS साठी सीट्स आहे 6, TFWS साठी आहे 3 सीट्स अवेलेबल. ओके. तुम्ही पॉज करून डिटेल बघू शकता की कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 23-24चा. तर इथे बघू शकता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्टुडंट्स जे तिथे प्लेस झालेले आहे आणि त्यांचा पॅकेज. बघा मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 9 स्टुडंट्स प्लेस झालेले आहे आणि त्यांना स्टार्टिंगमध्येच 50 लाख पॅकेज होता. सेल्सफोर्स या कंपनीमध्ये 2 स्टुडंट्स प्लेस झालेले आहे आणि त्यांना स्टार्टिंगमध्येच 44.5 लाखचा पॅकेज होता पर ॲनम. व्हिसा कंपनीमध्ये 4 स्टुडंट आणि त्यांचा पॅकेज होता 28.54. हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे 23-24चा. ओके. त्यानंतर 22-23चा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघा. नेम ऑफ ऑर्गनायझेशन, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अँड त्यांचा पॅकेज. DE शॉ या कंपनीमध्ये 1 स्टुडंट प्लेस झालेला आहे आणि त्याला सुरुवातीलाच 55.75 लाखचा पॅकेज मिळालेला आहे. पालो अल्टो येथे 1 आणि 54 पॅकेज. मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 8 स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि त्यांचा पॅकेज आहे 50 लाख पर ॲनम आणि हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे 22-23चा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक होता. त्यानंतर 21-22चा बघा. कोहेसिटी या कंपनीमध्ये 1 स्टुडंट प्लेस झालेला आहे आणि त्याचा सॅलरी होती 37.28 पर लाख पर ॲनम आणि त्यानंतर आहे फ्लिपकार्टमध्ये 1 स्टुडंट्स 26.57 पॅकेज होता. सिसो या कंपनीमध्ये 3 स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि त्यांचा पॅकेज होता 26.29 आणि हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे 21-22चा. ओके. त्यानंतर बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक फॉर 2021चा. बघा मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 4 स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि त्यांचा पॅकेज होता 43 lakhs. इन्ट्यूट या कंपनीमध्ये 2 स्टुडंट्स प्लेस झालेले आहे आणि त्यांचा पॅकेज होता 25.16 आणि GS साठी 5 स्टुडंट प्लेस झालेले आहे 23 लाख पर ॲनम हा त्यांना स्टार्टिंग पॅकेज होता. इथे वेगवेगळे कंपनी दिलेले आहे, तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता आणि हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक होता 2021 साठी. त्यानंतर बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक 2019 आणि 20चा. बघा सॅप या कंपनीमध्ये 4 स्टुडंट प्लेस झालेले आहे, त्यांना पॅकेज मिळालेला होता 20.5. सिस्को या कंपनीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो CISCO या कंपनीमध्ये 6 स्टुडंट प्लेस झालेले आहे आणि त्यांना स्टार्टिंगमध्ये पॅकेज होता 29 लाख पर ॲनम. ओके. तर अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.